मुंबईत सिद्धिविनायक मंदिरासाठी सुरक्षा यंत्रणा खरंच सज्ज आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण सिद्धिविनायक मंदिराच्या आसपास फारसा बंदोबस्त असल्याचं दिसून येतोय। तर याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांनी। काल दिल्लीमध्ये ऐतिहासिक लाल किल्ला परिसरात स्फोट झाल्यानंतर जे ते देशभरासहित मुंबईतल्या काही सार्वजनिक ठिकाणी ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते अशा ठिकाणी जे ती सुरक्षित बंदोबस्तात वाढ करण्यात आला आहे। मी सध्या दादर सिद्धिविनायक मंदिर या ठिकाणी उभा आहे आणि हे मंदिर जे आहे ते नेहमीच संवेदनशील म्हणून ठिकाण ओळखलं जातं। आज मंगळवार आहे, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक येत असतात। त्याच पार्श्वभूमीवर इथे सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात आले आहेत आणि सिद्धिविनायक मंदिर हे ठिकाण आहे ते नेहमीच आतंकवाद्यांच्या हिट लिस्टवरती असल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात भाविक जे ते आल्याचं दिसून येतंय। मात्र इथली सुरक्षा व्यवस्था जर आपण पाहिली तर दादर स्थानकाकडे जाणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणी एक पोलीस रक्षक ते तैनात करण्यात आले आहेत आणि हा जो आहे तो गजबजलेला नेहमी मंदिराचं हे ठिकाण आहे आणि मोठ्या प्रमाणात दादरमध्ये जे आहे ते मुंबईकर जे आहे ते मोठ्या प्रमाणात सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी येत असतात। याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून ही खबरदारीचं आवाहन करण्यात आलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मी महेंद्र जोईल, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।